नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर झाल्या। 7 डिसेंबर पासून 20 डिसेंबर पर्यंत अधिवेशन कालावधी आहे। अधिवेशनासाठी प्रत्यक्षात 10 दिवसच कामकाज होणार असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे आणि या सगळ्या मुद्द्यावर विरोधकांनी नाराजीही व्यक्त केली आहे। हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। पाहूया सुरुवातीला या संदर्भातला हा एक रिपोर्ट, त्यानंतर चर्चा करूया। हिवाळी अधिवेशन फक्त 10 दिवसच चालणार। हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीवरून विरोधक नाराज। नागपूर कराराचा सरकारनं भंग केल्याचा आरोप। नागपुरात होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीवरून वाद निर्माण झालाय। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी निश्चित झाला। 7 डिसेंबर पासून 20 डिसेंबर पर्यंत 14 दिवस हिवाळी अधिवेशन चालणार आहे, पण प्रत्यक्षात फक्त 10 दिवसच कामकाज चालणार आहे। अधिवेशनाचा कालावधी फार कमी असल्यानं विरोधी पक्षनेते नाराज झालेत। अधिवेशन किमान 3 आठवडे तरी चालवावं, त्यातले किमान 15 दिवस तरी प्रत्यक्ष कामकाजाचे असावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे। 3 आठवड्याचा आग्रह धरला, पण या सरकारने मात्र त्यातून पळ काढलाय आणि 3 आठवड्याच्या ऐवजी केवळ 2 आठवड्याच होईल, कारण पहिले 2 दिवस आणि शेवटचे 3 दिवस आणि मधातले 5 दिवस अशा प्रकारे 10 दिवसाचंच कामकाज त्यांनी ठरवलेलं आहे। हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपुरात घेण्याचा उद्देश सफल होणार नाही, त्यामुळे हा नागपूर कराराचा भंग असल्याचा आरोपही विरोधकांनी केला। नागपूर कराराप्रमाणे त्यालाही त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या। या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारला चर्चाच करायची नाही, केवळ टाइमपास करून वेळ मारून न्यायची आहे। उपमुख्यमंत्री फडणवीस जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हाही ते नागपुरात अधिवेशनाचा कालावधी वाढवून द्या अशी मागणी करायचे, पण आता फडणवीस सत्ताधारी झालेत तेव्हा ते स्वतःच अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। कामकाजावरूनच विरोधकांनी आता या सगळ्या संदर्भात टीका करायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच वादही ठरणार असल्याची दाट चिन्ह आहेत। पण या अधिवेशनात नेमके कुठले मुद्दे गाजू शकतात पाहूया आपण। मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे जो या अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे। त्याला जोडून ओबीसी आणि मराठा संघर्ष, छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा अशी राधाकृष्ण विखे पाटलांनी मागणी केलेली आहे। तर अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान, खरीप हंगामातील रखडलेली नुकसान भरपाई, महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतोय। 40 तालुक्यात जाहीर केलेल्या दुष्काळावरून निर्माण झालेला वाद हा देखील या अधिवेशनात गाजण्याची शक्यता। तर ड्रग माफिया ललित पाटील प्रकरण हे देखील विरोधकांकडून उचललं जाऊ शकतं। कंत्राटी भरती हाही मुद्दा आहे, तर कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा सुद्धा उपस्थित होतोय। या सगळ्या विषयी चर्चा करण्याकरता नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं स्टोरी ऑफ द डे मध्ये। या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच हे अधिवेशन कामकाजावरून गाजताना दिसते। विरोधकांकडून मात्र यावर नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। नागपूर कराराचा भंग झाला असं म्हणत वडेट्टीवार यांनी कामकाजाच्या केवळ 10 दिवसांवर आक्षेप घेतलाय। एक तर म्हणजे आता विजय वडेट्टीवार आणि विरोधी पक्षनेत्यांनी जे मांडलेला मुद्दा आहे त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की नागपूर करारानुसार किमान 3 आठवड्याचं अधिवेशन नागपूरमध्ये व्हायला पाहिजे आणि ते होत नाहीये। सरकारने जे तांत्रिकदृष्ट्या 3 आठवडे जे ठरवलेले आहेत ते आक्षेपार्ह आहेत। त्याचं कारण असं आहे की 7 डिसेंबरला म्हणजे गुरुवारी ते अधिवेशन सुरू होतं आहे आणि 20 डिसेंबरला संपतं आहे। मध्ये सुट्ट्या आहेत 4 आणि त्यामुळे प्रत्यक्ष 10 दिवस कामकाज होईल। म्हटलं तर 3 आठवड्यामध्ये वेगवेगळ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सुरू होत असल्यामुळं तो आठवडा, मधला आठवडा आणि नंतर ते मंगळवारी किंवा बुधवारी ते संपत असल्यामुळं
तो आठवडा. असं म्हटलं तर 3 आठवडे आहे आणि प्रत्यक्ष मात्र ते 2 आठवडे सुद्धा पुरेसं नाही आहे. 10 दिवस कामकाज होत आहे, हा मुद्दा बरोबर आहे. आणि त्याचबरोबर हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की नागपूर कराराला यंदा 70 वर्ष पूर्ण होत आहे. 1953चा तो करार आहे. आणि मग असं औचित्य असताना या पद्धतीनं जर ते अधिवेशन घेतलं जात असेल तर तो नागपूर कराराला दिलेली सरकारने म्हणजे नागपूर कराराचा केलेला तो भंग आहे किंवा नागपूर कराराला दिलेली हुलकावणी आहे सरकारची. आणि विशेषतः आता तुम्ही जी कार्यक्रम पत्रिका दाखवली त्याच्यामध्ये म्हणजे कुठले मुद्दे गाजणार आहेत या संदर्भातली जी माहिती दाखवली त्या अनुषंगाने हे लक्षात घ्यायला पाहिजे की राज्यातल्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी सुद्धा या काळात नागपूरमध्ये होईल. अगदी. आणि त्याचबरोबर आरक्षणाचा जो वाद पेटलेला आहे, मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, ओबीसींना त्यांचा हक्क हिरावून द्यायचा नाहीये, त्यामुळे पेटलेला वाद जो आहे तो. याशिवाय ललित पाटील आणि आता गेल्या 2-3 दिवसापासून राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे अवकाळी पावसाचं जे थैमान आहे, म्हणजे जवळपास 1 लाख हेक्टरचं नुकसान होईल असा प्राथमिक अंदाज आहे. ते आकडा कदाचित वाढेल सुद्धा. तर हे सगळे जर विषय लक्षात घेतले तर विदर्भातल्या प्रश्नांवरती या अधिवेशनात काय चर्चा होणार आहे, कारण याच्याशिवाय काही वेगळा मुद्दाच राहत नाहीये, वेळ राहत नाहीये. तर मला असं वाटतं की हा विरोधकांचा जो आक्षेप आहे तो बरोबर आहे. सरकारने म्हणजे आज कामकाज सल्लागार समितीची जी बैठक झाली त्याच्यामध्ये हे ठरलंय, पण सरकारने या संदर्भात गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. या मागास प्रदेशांना न्याय देण्यासाठी म्हणून नागपूर करार झालेला आहे आणि विदर्भ आणि मराठवाड्याचे प्रश्न या अधिवेशनामध्ये गंभीरपणे चर्चिले जायला पाहिजेत अशी साधारणपणे अपेक्षा आहे या नागपूर कराराची अंमलबजावणी करताना. माने सर, तुम्ही आताच उल्लेख केला तो उल्लेख फार महत्त्वाचा आहे की हे अधिवेशन, हिवाळी अधिवेशन ज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर होतं आहे ती पार्श्वभूमी आपण नाकारू शकत नाही. सत्ता संघर्षासंदर्भात सुरू असलेली, अपात्र आमदारांसंदर्भात सुरू असलेली सुनावणी, कारण याच दरम्यान 2 दिवस आणखीन सुनावणी वाढू शकते आणि तेही सुनावणी ही नागपूरमध्ये होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. त्यामुळे ती सुद्धा एक पार्श्वभूमी. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अवकाळीचा मुद्दा सुद्धा या अधिवेशनात गाजण्याची शक्यता दाट आहे. नाही, बरोबर आहे. अवकाळीचा मुद्दा तर गाजेलच, कारण आज जी मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय झालेला नाहीये. त्याचं कारण असं आहे की आणखी 2 दिवस किंवा 3 दिवस हवामानाचा अंदाज आहे की आणखी काही ठिकाणी पाऊस पडेल, नुकसान वाढेल. तर त्या सगळ्याची एकत्रित त्याच्या सगळ्याचे पंचनामे सर्वेक्षण करून मग ती मदत जाहीर करावी अशी सरकारची भूमिका आहे. ती भूमिका म्हणून योग्य आहे, कारण तुकड्या तुकड्यांनी करण्यात एकेका दिवसाचे काही पंचनामे होऊ शकणार नाहीत. पण मला असं वाटतंय की विदर्भाच्या मागासलेपणाबद्दल, विदर्भातल्या गरीब जिल्ह्यांबद्दल, विदर्भातल्या दारिद्र्याबद्दल, विदर्भातल्या रोजगार निर्मितीबद्दल, विदर्भातल्या नैसर्गिक संसाधनांचा वापराबद्दल हे जे गंभीर विषय आहेत की जे या अधिवेशनामध्ये चर्चिले जावेत अशी अपेक्षा आहे, ते होणार नाही हे जास्त गंभीर आहे असं मला वाटतं या संदर्भात. माने सर, गेले 2 अधिवेशन जर आपण पाहिलं जेव्हापासून हा सगळा सत्तापालट झालेला आहे, या अधिवेशनात पूर्वी मात्र आतापर्यंत आपण पाहत आलोय की विरोधक पायऱ्यांवर आंदोलन करायचे, मागण्या करण्याकरता जोरदार घोषणाबाजी व्हायची. पण गेल्या काही अधिवेशनांपासून असंही चित्र दिसलेलं आहे की सत्ताधारी आपल्याला पायऱ्यांवर दिसतात आणि विरोधकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. या सगळ्या आरोप प्रत्यारोपामध्ये कुठेतरी महत्त्वाचे मुद्दे हे सुद्धा मागे पडले असल्याचं गेल्या अनेक अधिवेशनातून चित्र आहे. हेही अधिवेशन तसंच ठरण्याची शक्यता आहे का? हा, नक्की तसंच होईल. त्याचं कारण असं आहे की राज्यातल्या जनतेचे जे जीवन मरणाचे प्रश्न आहेत त्याच्यावरती चर्चा होत नाहीये. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, त्या दोन्ही पक्षांमधले जे परस्पर विरोधी गट आहेत ते गट एकमेकांवरती टीका टिप्पणी करतात. रोजच आपण पाहतो आहोत की सामान्यांच्या प्रश्नांवरती कोणी बोलत नाहीये. तुम्ही आम्हाला असं म्हटलं, आम्ही तुम्हाला तसं म्हणू, अमुक करू तमुक करू, या पद्धतीची एक अशी ज्याला आपण राजकीय हुल्लडबाजी म्हणू असं वातावरण आहे, असं चित्र आहे. आणि त्यामुळं सामान्यांच्या प्रश्नांबद्दल म्हणजे मगाशी तुम्ही ती यादी दाखवताना काही विशेष आत्ता दाखवताय तुम्ही की कंत्राटी भरतीचा प्रश्न आहे. कंत्राटी भरती म्हणजे सरकारने माघार घेतली हे खरं आहे, परंतु
तो निर्णय बदललाय, निर्णय मागे घेतलाय, धोरण सरकारने बदललेलं आहे का तर नाही आहे. तर असे जे जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत सामान्य माणसांचे त्याच्यावरती चर्चा होण्याच्या ऐवजी राजकीय हमरातुमरीमध्येच या सगळ्या सरकारचा आणि सगळ्याच राजकीय पक्षांचा वेळ जातोय, विरोधकांचा पण वेळ जातोय आणि एक कन्फ्युज अँड रूल अशा पद्धतीचं म्हणजे कोण हे कळायला मार्ग नाही आहे की कोण कुठल्या बाजूने आहे, कुणाची काय भूमिका आहे. मला असं वाटतं की हे जे राजकारणाचा अतिरेक झाला आहे आणि राजकारणातली सगळी ज्याला राजकीय संस्कृती महाराष्ट्राची म्हणतो ती जी खालावलेली आहे, तर त्याच्यामुळे जे सामान्य जनतेचं नुकसान होत आहे ते आपल्याला या सगळ्या अधिवेशनांमध्ये आणि या सगळ्यांमध्ये जे गाजणारे मुद्दे जे आहेत त्याच्या दृष्टीनं लक्षात येते की हे खऱ्या प्रश्नांवरती बोलत नाहीये. लटके प्रश्न, काहीतरी असा एक राजकीय अभिनिवेश, राजकीय आरोप प्रत्यारोप याच्या पुरतेच हे सगळं मर्यादित राहते आणि हे वाईट आहे. हे सामान्य लोकांच्या दृष्टीनं आणि विशेषतः ज्या हेतूनी मतदारांनी आमदार निवडून विधिमंडळामध्ये पाठवलेले आहेत तर त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांच्या खूप म्हणजे तो मोठा अपेक्षाभंग होताना दिसतोय, त्या अपेक्षांची पूर्तता होताना दिसत नाहीये आणि हे एक अतिशय विषण्ण करणारं, खिन्न करणारं अशा स्वरूपाचं राजकीय वातावरण राज्यामध्ये आहे आणि किमान अधिवेशनाच्या काळामध्ये तरी थोडीशी गंभीर चर्चा व्हायला पाहिजे. आपल्या राज्याच्या विधिमंडळाला या पद्धतीच्या चर्चेची एक खूप मोठी परंपरा आहे, एक खूप चांगला वारसा आहे आपल्याकडं की अतिशय गंभीर सखोल अभ्यास करून केलेल्या भाषणांचा आणि ते आता दिसत नाहीये आणि हे अगदी असं चौकात उभं राहून एकमेकांना काहीतरी शिवराळ भाषा वापरून जे राजकारण केलं जात आहे त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान होतंय आणि विशेषतः मागास भागांचं मोठं नुकसान आहे. ज्या हेतूने नागपूर करार करण्यात आला त्या कराराचं पालन होत नाहीये आणि याची प्रामुख्यानं जबाबदारी सत्ताधारी पक्षावरती येते कारण ते रूल करत असतात, ते हे ठरवत असतात. विशेषतः देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने महाराष्ट्राला एक अभ्यासू नेता नागपूरमधूनच मिळालेला असताना ते त्यांच्या सत्ता काळामध्ये असं होतंय हे थोडं म्हणजे निराश करणार आहे. अगदी शेवटचा सवाल माने सर, 40 तालुक्यांमध्ये जो काही दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे तो मुद्दा सुद्धा या अधिवेशनात गाजू शकतो कारण अगदी सुरुवातीपासूनच 40 तालुक्यात जो काही दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे तो दुष्काळ मात्र जाहीर करत असताना इथं सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या तालुक्यातच दुष्काळ जाहीर करण्यात आला, काही तालुक्यांना वगळण्यात आलं असं विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. निदान या सगळ्या आरोप प्रत्यारोपातून तरी बळीराजाला या अधिवेशनातून न्याय मिळेल का? नाही, इतका विरोधाभास आहे याच्यामध्ये की एका बाजूला खरीपामध्ये पुरेसा पाऊस पडला नाही म्हणून 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा लागला. हे जे तालुके आहेत हे सत्ताधाऱ्यांचेच तालुके निवडले अशा पद्धतीचा आरोप इतरांनी केला आणि आपण पाहतो आहोत की अगदी सुरुवातीपासून म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गट ज्यावेळेला शिवसेनेतून बाहेर पडला त्यावेळेला त्यांचा आरोप काय होता की आमच्या मतदारसंघातली कामं होत नाहीत. जेव्हा राष्ट्रवादीचे लोक बाहेर पडले तेव्हा त्यांचा आरोप त्यांचं म्हणणं काय होतं की आम्ही सत्तेत नसल्यामुळे आमच्या मतदारसंघामध्ये कामं होत नाहीत, त्यामुळे कामं करून घेण्यासाठी म्हणून हे सगळेजण या पद्धतीचं पक्षांतर केलेले लोक जे आहेत ते पुन्हा अगदी दुष्काळासारख्या जिव्हाळ्याच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावरती पण पुन्हा आपल्या आपल्या मतदारसंघांचाच जर विचार करत असतील तर ज्या मतदारसंघांचे प्रतिनिधी सत्तेमध्ये नाहीये त्या तालुक्यांनी त्या भागातल्या लोकांनी काय करायचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि एका बाजूला कोरडा दुष्काळाची यादीवरतीच आक्षेप आहे. अशा वेळेला अवकाळी पावसामुळं रब्बीचं जे नुकसान झालेलं आहे ते खूप मोठं आहे. ते आता मगाशी आपण ज्याप्रमाणे बोललो तर ते आता प्राथमिक अंदाज जर 1 लाख हेक्टरचा जर असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं नुकसान जे आहे त्याच्या भरपाईबद्दल कोण गंभीरपणे बोलणार. आणि मला असं वाटतंय की हे केवळ शेती हा विषय नाही आहे, बेरोजगारीचा विषय आहे, रोजगार निर्मितीचा विषय आहे. मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे विदर्भातला एक नागपूर जर सोडलं तर आता जी आपल्या समोर जी आकडेवारी आली आहे महाराष्ट्रातला जो असमतोल आलेला आहे, राज्य सरकारने जी मित्रा नावाची एक संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून राज्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी राज्याच्या औद्योगिक विकासासाठी जे प्रयत्न केले जातात तर विदर्भातलं फक्त नागपूर सोडून इतर 10 जिल्हे हे जर गरीब असतील, हे जर दरिद्री असतील तर या
जिल्ह्यांच्या बद्दलचा गंभीर विचार किमान या अधिवेशनात तरी होणं अपेक्षित आहे, निश्चित. ते होताना दिसत नाहीये. निश्चित. माने सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.